फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि दादाला लागल्या भूक. जेवण कर म्हटलं तर जेवणा झालं आहे आणि त्याला खायची आहे भेळ. तर बघा, त्याचं त्यांनी भेळ बनवली आहे. बघा, ह्याच्यामध्ये कांदा, टमाटर, कोथिंबीर, मीठ, तेल आणि लाल मिरची. ह्याला तिखट जास्त आवडतं म्हणून तिखट करून ठेवलं. मला आवडणं झालं तिखट झालं आणि स्वतः बनवलाय. आता खाल्लाय आपली बनवलेली भेळ. कसली झाली अरे? एकदम भारी कौसाल्या. मग स्वतः केलं म्हणून छान म्हणलं आला ना? नाही खरं लय छान. आज मी दादासाठी ना पनीरचा पराठा बनवून देणार आहे. कारण ना रात्रचं दूध होतं, ते नासलेलं होतं, मग त्याचं मी पनीर बनवलेलं होतं घरातच. तर बघा, छानच पनीर तयार झाले. 2 पराठे होतात त्याच्यात. तर त्यासाठी बघा, कांदा घेतला, लसूण, अद्रक, कांदा घेतला बारीक चिरून आणि कोथिंबीर आणि पनीर. तर बघा, ही पनीर आहे ना मी बारीक करून घेते आहे. कारण घरचं पनीर असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही, याला लगेचच बारीक होतं. काय दुसऱ्या म्हणजे खिसायची काही गरज नाही. कारण घरचं पनीर ना असंच बारीक केलं जातं, गाठी पण होत नाही त्याची. असं बारीक करून घेतलेलं आहे. तर इकडे कढई ठेवले, कढईमध्ये तेल घातलेलं. आता तेल चांगलं गरम होऊ देते. आता सगळ्यात पहिलं जिरे घालून घेते. थोडंसं लसूण आणि अद्रकाची पेस्ट चांगलं परतून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आता कांदा चांगला परतून घेऊया मग होईपर्यंत. थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकली, हळदी पावडर टाकत, धने पावडर, गरम मसाला थोडाच घालते, थोडंसं लाल तिखट घालू शकता मी घातलेला नाही. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये ही बारीक केलेलं पनीर टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊ आपण. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त अशी फिलिंग तयार झालेली आहे. बघू शकता पनीरची. घातले, थोडीशी कोथिंबीर घालून घेते अजून थोडीशी. बस, मी पहिलेच पीठ मळून ठेवलेलं होतं. आता मी पराठा करून देते दादाला. तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया, चीज आणि पनीर छान असं. आता बघा, चीज आणि ना पनीर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण पराठे करायला सुरुवात करूया. ह्याला लाटून घेऊया. हलक्यात हातानं लाटायचं म्हणजे ना फुटत नाही. नाहीतर जरा जास्त प्रेस केलं ना फुटतो पराठा. त्याच्यामुळं हलक्या हातानं लाटून घेऊया. इकडे दाखवू पराठा. होऊ शकता छान असा पराठा तयार झालेला आहे. आता याला भाजायला टाकूया. आता बघा, खालून चांगला परतवून घ्यायचा आहे, छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याला पलटी मारायचं आहे. बघू शकता पूर्ण असा पराठा कडेपर्यंत छान असा भाजला. त्या साईडने तसंच भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असा ना पराठा बघा, फुटला नाही काय नाही, छान असा फुगला पण आहे. बघू शकता, हे बघू शकता. वरून तेल लावून घेते मी. तुम्ही ना ह्याला बटर किंवा तूप बी लावू शकता, पण ना आमच्या दादाला बटर किंवा तूप आवडत नाही जास्त करून, म्हणून मी ना लावलेलं नाही आहे. मी तेल लावले फक्त. हे बघू शकता दोन्ही साईडने छान असा पराठा तयार झालेला आहे. मस्त असा पनीरचा पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला आता याला ना फोडून दाखवते पूर्णपणे.
तुम्ही बघू शकता पूर्ण मधीपर्यंत पिलिंग पसरलेली आहे, बघू शकता. हे बघू शकता मस्त असं पनीरची पिलिंग झालेली आहे. पूर्ण काटोकाट पनीर गेलेलं आहे आणि काटोकाट पराठा फुगलेला आहे आणि फुटला पण नाही, काही नाही. खूप छान असा पनीर पराठा तयार झालेला आहे, बघू शकता. आता हे तुम्ही केचपसोबत दह्यासोबत खाऊ शकता, पण दादाला असाच खायला आवडतो, त्याच्यामुळे तो असाच खाणार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.